ज्या योजना ह्या सक्षम अंगणवाडी अंतर्गत आहेत, तर हे कोणाला सक्षम करण्यासाठी योजना आहेत? ठेकेदारांना की नक्की अजून कोणाला? सक्षम अंगणवाडी योजनेअंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असला तरी अनेक अंगणवाड्यांमध्ये बसवण्यात आलेले LED TV, वॉटर फिल्टर आणि रेन हार्वेस्टिंग व्यवस्था प्रत्यक्षात वापराअभावी केवळ शोभेच्या वस्तू ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गोंदवले खुर्द येथील अंगणवाडीची पाहणी पंचायत समिती सदस्या गौरी तुपे यांनी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले जाते. पाहणी दरम्यान काही ठिकाणी उपकरणे कार्यरत नसल्याचे तर काही सुविधा प्रत्यक्ष वापरात नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. यामुळे योजनेसाठी खर्च झालेल्या निधीचा अपेक्षित लाभ बालकांना मिळत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक स्तरावर अधिकारी आणि ठेकेदार सक्षम झाले मात्र चिमुकले सुविधांपासून वंचित राहिले अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित प्रशासन आणि अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नसून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी होत आहे. नमस्ते. आज गोंदवले खुर्द येथे मी अंगणवाडीची पाहणी केली. सहज पाहणी करत असताना आज त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत असताना सक्षम अंगणवाडी या योजनेअंतर्गत ज्या काही सोयी सुविधा अंगणवाड्यांना द्यायच्या असतात, तर त्यांची पाहणी केली, ती चौकशी केली की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना वॉशरूमची सोय असेल, LED दिलेले आहेत ते व्यवस्थित सुरू आहेत का, वॉटर प्युरिफायर फक्त जोडून ठेवलेले आहेत तर त्याच्यासाठी पाण्याची सोय नाही आहे. तसंच आणि महत्त्वाचा विषय हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्टचा. एकात्मिक बाल विकास या अंतर्गत जे काही योजना येतात आणि त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची ही योजना आहे, तर यामध्ये टेक्निकली पाहिलं तर कुठेही पाईप जोडलेल्या व्यवस्थित नाही आहेत. तसंच पाण्याच्या ज्या टाक्या दिलेल्या आहेत तर तिथे व्यवस्थित टेक्निकली बसवले गेलेले नाही आहेत. त्या पाण्याचा साठवणूक कुठे होणार आहे हे दिसत नाही आहे व्यवस्थित. आणि तुम्ही आता पाहू शकता की म्हणजे जिथं पाईप जोडला आहे तिथं टाकी नाही आहे, तर टाकी आहे तर तिथं पाईप व्यवस्थित जोडलेले नाहीत. मग हे ज्या योजना ह्या सक्षम अंगणवाडी अंतर्गत आहेत, तर हे कोणाला सक्षम करण्यासाठी योजना आहेत? ठेकेदारांना की नक्की अजून कोणाला? म्हणजे यातून विद्यार्थ्यांचा, लहान बालकांचा विकास आपण साधण्यासाठी हे सर्व गोष्टी करत असतो. आणि हे शासनाची योजना सक्षम अंगणवाडी, तर हे कुणासाठी सक्षम, कोण सक्षम नक्की यातून होणार आहे? तर याच्या आधी ज्या काही गोष्टी घडल्यात तर त्यासाठी सखोल चौकशी व्हावी आणि त्याचा मागोवा घ्यावा असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते. आणि जर या संबंधित व्यवस्थित चौकशी, सखोल चौकशी नाही झाली तर लोकांच्या आग्रहाखातर आणि या ज्या सेविका आहेत किंवा आणखी लहान मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून यासाठी मी आणि माझे जे सहकारी आहेत त्यांना सर्वांना घेऊन मी या विरोधात आंदोलन छेडू इच्छिते आणि याची सखोल चौकशी व्हावी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.